नमस्कार मित्रांनो, राज्याची अर्थव्यवस्था या विषयातील आपला हा भाग 1 असणार आहे। यामध्ये आपण अर्थव्यवस्थेतील काही मूलभूत संकल्पना याबद्दल माहिती बघणार आहोत। येणारी वैद्यकीय अधिकारी गट अ परीक्षा असेल किंवा संयुक्त पूर्व परीक्षा गट व आणि गट क या दोन्ही परीक्षेसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। तर प्रथम आपल्याला अर्थशास्त्राचा अर्थ बघायचा आहे। अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक हा मूळ ग्रीक शब्द म्हणजे ओइकोनॉमिया या शब्दापासून बनलेला आहे आणि याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन म्हणजेच हाऊसहोल्ड मॅनेजमेंट असा होतो। ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते। यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 मध्ये केली होती आणि ती जी व्याख्या आहे राष्ट्राची संपत्ती म्हणजेच वेल्थ ऑफ द नेशन या ग्रंथामध्ये मांडली होती। ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र होय। प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमी हे पुस्तक 1890 मध्ये लिहिले आहे। हे पुस्तकं महत्त्वाची आहेत, यावर तुम्हाला मागील वर्षामध्ये प्रश्न आलेले आहेत। प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे। त्यानंतर सर रॅगनर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली होती। एक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स, दुसरं म्हणजे स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स। मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये विशिष्ट उत्पादन संस्था म्हणजेच ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत, त्यानंतर विशिष्ट कुटुंब आहेत, वैयक्तिक किंमत आहे, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि इतर विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे। मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण गरजा, वस्तू आणि सेवा, मूल्य, संपत्ती, उपयोगिता, वैयक्तिक उत्पन्न आणि आर्थिक क्रिया इत्यादींचा अभ्यास करतो। मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा, एकूण मागणी व सामान्य किंमत पातळीचा यामध्ये अभ्यास केला जातो। मायक्रो इकॉनॉमिक्स जी आहे ती इंडिव्हिज्युअलवर बेस आहे, म्हणजेच आपण वैयक्तिक त्यामध्ये गुणधर्म बघत असतो। मॅक्रो इकॉनॉमिक्स हे ओव्हरऑल बेस आहे, म्हणजेच आपण राष्ट्राचं एकूण रोजगार दर किती आहे किंवा राज्याचं एकूण बचत किती आहे, अशा प्रकारे आपण ब्रॉड वेमध्ये ज्याचा आपण अभ्यास करतो त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात आणि नॅरो वेमध्ये ज्याचा अभ्यास करतो त्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात। हा फरक इथे लक्षात घ्यायचा आहे। मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण नॅशनल इन्कम असेल, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट, बिझनेस सायकल, इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या अशा ब्रॉड टॉपिक्सचा मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करत असतो। तर या अंतर्गत असलेले टर्म्स आपल्याला 1 बाय 1 समोरच्या PDF मध्ये बघायचे आहेत। तर प्रथम आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्समधील काही मूलभूत संकल्पना बघायच्या आहेत। तर पहिला आहे गरजा। अर्थशास्त्राच्या दृष्टीने गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव, म्हणजेच एखाद्याचे समाधान कमी असणे किंवा मला ती वस्तू भेटली नाही, माझ्याकडे आयफोन पाहिजे होता, भले त्याच्याकडे सॅमसंग S23 अल्ट्रा आहे, तरी पण त्याची जी गरज आहे, त्याची जी समाधानाची अभाव आहे, यामध्ये नॉन सॅटिस्फॅक्शन हे महत्त्वाचे इथे कारण आहे। त्यानंतर गरजा वाढण्याची 2 कारणं आहेत। नवीन शोधामुळे नवीन नवीन शोध येत असतात, नवीन नवीन वस्तू मार्केटमध्ये येत असतात, नवीन नवीन टेक्नॉलॉजी परिवर्तनामुळे या गरजांची वाढ होत असते। राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा असण्यामुळे आणि लोकसंख्येत झालेल्या वाढमुळे या गरजा जी आहेत ते वाढत असतात। त्यानंतर वस्तू आणि सेवा आहे। वस्तू म्हणजे ज्या घटकाद्वारे मानवी गरजा पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात। वस्तूला भौतिक अस्तित्व असते, म्हणजेच त्याला फिजिकली आपण टच करू शकतो। फॉर एक्झाम्पल मोबाईल फोन आहे, ही वस्तू आहे। त्यानंतर सेवा आहेत, या देखील मानवी गरजा भागवतात, परंतु यांना भौतिक अस्तित्व नसते, म्हणजेच ह्या नॉन फिजिकल असतात। वस्तू म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल मोबाईल पकडू शकतो आणि सेवा म्हणजे त्यातील जे आपलं डाटा आहे, व्हॉइस कॉल्स आहेत, VoLTE, ते सगळं जे आहे ते सेवामध्ये मोडतात, कारण की आपण त्यांना टच किंवा बघू शकत नाही। त्यानंतर मूल्य आहेत। मूल्य हे 2 प्रकारचे असतात, एक म्हणजे उपयोगिता मूल्य आणि दुसरं म्हणजे विनिमय मूल्य। त्यानंतर संपत्ती आहे। संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याची वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात। त्यानंतर उपयोगिता म्हणजे वस्तू आणि सेवांमध्ये मानवी गरजा भागवण्याची क्षमता असणे म्हणजेच उपयोगिता आहे। त्यानंतर वैयक्तिक उत्पन्न आहे। व्यक्तीला त्याच्या सर्व स्रोताकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न आहेत, म्हणजेच त्याची जॉब असेल किंवा त्याचा बिझनेस असेल
किंवा त्याचे इतर जे स्रोत असतील त्यातून त्याला मिळणारे उत्पन्न म्हणजे त्याचे वैयक्तिक उत्पन्न आहे। त्यानंतर आर्थिक क्रिया आहेत। आर्थिक क्रियांचे 4 वर्गीकरण केले जाते। पहिलं म्हणजे उत्पादन, दुसरं वितरण, तिसरं विनिमय आणि चौथं म्हणजे उपभोग। पहिलं आहे प्रोडक्शन होतात कोणत्याही सामानाचं, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन होतं, त्यानंतर ती वस्तू आवडली तर ठीक, अदरवाईज तिचं एक्सचेंज होतं आणि लास्टमध्ये कस्टमरकडे जाऊन तिचं कन्झम्पशन होतं। अशा प्रकारे इकॉनॉमिक्स प्रोसेसच्या ह्या 4 स्टेप्स आहेत, ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिकच्या मूलभूत संकल्पना आहेत। तर प्रथम आहे राष्ट्रीय उत्पन्न। देशाचे एकूण उत्पन्न म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय। आर्थिक वर्ष आपल्या देशामध्ये 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत असते, हे लक्षात ठेवायचं आहे। यावर प्रश्न आलेला आहे खूपदा। तर एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांची बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे। यामध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग झालेले आहेत वस्तू, फायनल जे गुड्स आहेत त्याच्याच यामध्ये किमती मोजल्या जातात आणि जे फायनल जे सर्व्हिसेस आहेत त्यांच्याच इथे किमती मोजल्या जातात। त्यानंतर बचत आहे। उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो, त्यास आपण बचत म्हणतो। बचत म्हणजे इन शॉर्ट आपण सेव्हिंग करतो। फॉर एक्झाम्पल आपल्याला 10,000 रुपये सॅलरी असेल तर त्यातील आपण 2,000 जे आहेत ते भविष्यामध्ये कुठल्याही कामासाठी आपण सेव्हिंग करतो, त्याला आपण बचत असं म्हणतो। त्यानंतर गुंतवणूक आहे। गुंतवणूक म्हणजेच जे आपण सेव्हिंग करतो त्याच्यातून जे कॅपिटल फॉर्मेशन होते त्याला आपण गुंतवणूक असं म्हणतो। भांडवलाचा वापर हा उत्पादन प्रक्रियेसाठी करणे म्हणजेच गुंतवणूक आहे इथे। त्यानंतर व्यापार चक्र आहे, बिझनेस सायकल। अर्थव्यवस्थेमध्ये घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल होतात त्याला आपण बिझनेस सायकल म्हणजेच व्यापार चक्र असे म्हणतात। त्यामध्ये चढ आणि उतार असतात आणि तेजी आणि मंदी पण असतात। याचा क्रम म्हणजे पुनरुत्थान, तेजी, घसरण आणि पुन्हा मंदी येते म्हणजेच रिसर्जन्स, बूम, डिक्लाइन आणि रिसेशन। फॉर एक्झाम्पल 2020 मध्ये ज्यावेळेस कोविड आलं होतं त्यावेळेस आपल्या इकॉनॉमीमध्ये डिक्लाइन झालं होतं। त्यानंतर 2021 मध्ये हळूहळू आपली जी अर्थव्यवस्था आहे ती सावरायला सुरुवात झाली होती म्हणजेच रिसर्जन आलं होतं। 2022-2023 मध्ये इकॉनॉमी ही बूम झाली होती। अशा प्रकारे जी अर्थव्यवस्थेतील चढ उतार आहेत त्यालाच आपण व्यापार चक्र असे म्हणतो। त्यानंतर आर्थिक वृद्धी आहे। दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पन्नात झालेली संख्यात्मक वाढ म्हणजेच आर्थिक वृद्धी आहे। म्हणजेच देशाची जीडीपी वाढ असेल किंवा पर कॅपिटल इन्कम वाढली असेल तर त्याला आपण आर्थिक वृद्धी असे म्हणतो। त्यानंतर आर्थिक विकास आहे। आर्थिक वृद्धीसोबतच मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकात गुणात्मक बदल घडून येणे म्हणजेच आर्थिक विकास होय। म्हणजेच आर्थिक विकासामध्ये आपण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असेल किंवा लिटरसी रेट वाढला असेल देशाचा, इत्यादी जे बदल आहेत गुणात्मक बदल त्याला आपण आर्थिक विकास या घटकामध्ये मोडतो। त्यानंतर अर्थव्यवस्थेचे 2 प्रकार आहेत। पहिला म्हणजे उत्पादन साधनाच्या मालकीनुसार आणि दुसरा म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार। उत्पादन साधने म्हणजे कोणती? भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता, लँड, लेबर, कॅपिटल आणि इंडस्ट्री यांच्या मालकीवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था। म्हणजे त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था या 3 अर्थव्यवस्थेचा समावेश होतो। विकासाच्या अवस्थेनुसार या अर्थव्यवस्थेमध्ये विकसित अर्थव्यवस्था म्हणजेच डेव्हलप इकॉनॉमी असेल किंवा विकसनशील अर्थव्यवस्था म्हणजेच डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप इकॉनॉमी असेल यांचा समावेश होतो। या सर्वच अर्थव्यवस्थाचे जे प्रकार आहेत याबद्दलची माहिती आपण समोरच्या स्लाइडमध्ये 1 बाय 1 बघणार आहोत। तर प्रथम आपल्याला उत्पादन साधनाच्या मालकीनुसार जी अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे म्हणजेच कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आहे। याचा अर्थ म्हणजे उत्पन्नाची साधने जी आहेत ती खाजगी मालकीची असतात। वस्तू आणि सेवांचे उत्पादन हे खाजगी भांडवलदारामार्फत होत असते। यामध्ये किमती ह्या बाजार यंत्रणा ठरवतात, त्याला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात। म्हणजेच फॉर एक्झाम्पल टाटा कंपनी आहे, ही प्रायव्हेट कंपनी आहे। हिच्यामार्फत मॅन्युफॅक्चर होणारे कार असेल किंवा टेलिकॉम सर्व्हिसेस असतील, ह्या सर्व खाजगी भांडवलदारामार्फत निर्मित केल्या जातात। याची जे प्राइस आहे, टाटा कंपनीचं जे कारचे जे प्राइस असेल ते टाटा कंपनी ठरवत असते। टेलिकॉम सेक्टरमध्ये जे सर्व्हिसेस देतात त्याचे जे प्राइस आहे ती पण टाटा कंपनीच ठरवत असते। अशा ज्या कंपन्या आहेत, अशी जी उत्पादन साधने आहेत त्याला आपण
भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असे म्हणतो। याचे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे उत्पादनांच्या साधनांची खाजगी मालकी असते, म्हणजेच ही प्रायव्हेट कंपनी जे असतात, खाजगी कंपन्या, त्यांच्यामार्फत याची मॅन्युफॅक्चरिंग होत असते। यामध्ये उद्योग उभारणे किंवा त्याची निवड करणे, उद्योगाबद्दल जे निर्णय आहेत ते घेणे, हे सर्व मालक स्वतंत्रपणे घेत असतो। यामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंटचा यामध्ये रोल नसतो। यामध्ये ग्राहक सार्वभौम असतो, म्हणजेच उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसार वस्तू आणि सेवांचे उत्पादन करतात। फॉर एक्झाम्पल, टाटाची कार आहे, तर मार्केटमध्ये ज्या नवीन टेक्नॉलॉजीच्या कार असतील त्यांनाच ग्राहकांची पसंती असते। त्यामुळे ग्राहक इथे सार्वभौम असतो आणि ग्राहकांना ज्या आवडत्या वस्तू आहेत, काळानुसार ज्या बदलत असतात आवडी त्यांच्यानुसार वस्तू व सेवांचे त्या कंपन्यांमार्फत उत्पादन केले जाते इथे। यामध्ये कॉम्पिटिशन असते। टाटा कंपनी जर कार मॅन्युफॅक्चर करत असेल तर सोबतच सुझुकी पण करत असते, त्यासोबतच किया पण करत असते। त्यामुळे या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन हा भरपूर प्रमाणामध्ये असते। यामध्ये किंमत ठरवण्याची प्रक्रिया आहे ती मुक्तपणे चालत असते आणि त्यामध्ये सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसतो। या अर्थव्यवस्थेला मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच फ्री इकॉनॉमी म्हणतात किंवा लेजेस फेअर म्हणजेच हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असेही म्हणतात। इन शॉर्ट, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजे जे प्रायव्हेट व्यक्ती आहेत, जे खाजगी व्यक्ती आहेत, ते स्वतःचं कॅपिटल लावून जे उद्योग निर्माण करतात, ज्या वस्तू व सेवांचे उत्पादन करतात, त्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतो। त्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था आहे, म्हणजेच सोशलिस्ट इकॉनॉमी आहे। यामध्ये उत्पादन आणि विभाजन म्हणजेच प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन हे सरकारमार्फत चालत असते। याची जी मालकी असते ती सरकारची असते। यावर नियंत्रण हे पूर्णपणे सरकारचे असते, त्यामुळे त्याला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात। याचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी मालकी असते, परंतु जी साधन सामग्री आहे ते समाजहितासाठी वापरली जाते। यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल इंडियन रेल्वेचं यामध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो। त्यामध्ये संपूर्ण मालकी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असते, त्यावर नियंत्रण, त्याचे जे निर्णय आहे ते संपूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेत असते। त्यानंतर यामध्ये ग्राहक सार्वभौम नसतो, म्हणजेच ग्राहकांच्या आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत किंवा ग्राहकांनी केलेल्या डिमांड आहेत त्या सरकार पुरवत नसतो, परंतु ज्या संपूर्ण समाजाला सोयीस्कर असतील त्या वस्तू सरकार या पुरवत असतो। त्यामुळे इथे ग्राहक सार्वभौम नसतो। यामध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही। फॉर एक्झाम्पल, एखादी ग्रामपंचायत आहे आणि तिने तिच्या क्षेत्रामध्ये रस्त्यावरती स्ट्रीट लाईट उभे केलेले आहेत, तर स्ट्रीट लाईट जे आहेत ते कुठल्याही नफ्यासाठी न लावता त्यामध्ये समाजहित दडलेलं असते। उत्पादन कार्य हे सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलाला वाव नसतो, म्हणजेच यामध्ये कुठलाही प्रायव्हेट सेक्टर यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही। त्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था आहे। यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी सहअस्तित्व असते, म्हणजेच कॅपिटलिस्ट आणि सोशलिस्ट इकॉनॉमी आहे। या दोघांचं मिक्सचर यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे, यावर खूपदा प्रश्न येऊन गेलेला आहे। त्यानंतर भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती, पण मूलतः भांडवलशाहीवर आधारित होती। हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे इथे। आता भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ती मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे जात आहे, म्हणजेच 1991चे जे रिफॉर्म्स आहेत त्यापासून भारत ही फ्री इकॉनॉमी म्हणून समोर वाटचाल करत आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आपल्याला। त्यानंतर विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत। पहिली आहे विकसित अर्थव्यवस्था, म्हणजेच डेव्हलप्ड इकॉनॉमी। यामध्ये उच्च प्रतीची अर्थव्यवस्था असते, हाय इन्कम असते, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये करण्यात येतो आणि तीव्र औद्योगिकरण असते, म्हणजेच हाय इंडस्ट्रियलायझेशन या अर्थव्यवस्थेमध्ये असते। अशा देशांना विकसित देश असे म्हणतात। यामध्ये पर कॅपिटल इन्कम ही हाय असते। पर कॅपिटल इन्कम म्हणजेच जी नॅशनल इन्कम आहे, टोटल नॅशनल इन्कम डिवाइड बाय त्या देशाची जी लोकसंख्या आहे म्हणजेच पॉप्युलेशन, एवढं जरी आपण केलं तर आपल्याला त्या देशाचं पर कॅपिटल इन्कम भेटते, म्हणजेच राष्ट्रीय दर्जाचे उत्पन्न आहे ते आपल्याला भेटते। विकसित अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिकरण आणि शहरीकरण हे भरपूर मोठ्या प्रमाणात झाले असते। त्यानंतर साक्षरतेचे उच्च प्रमाण असते। जन्मदर आणि मृत्यूदर हा कमी असतो। याची उदाहरणे म्हणजे USA आहे, UK आहे, जर्मनी, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया आहेत। त्यानंतर विकसनशील अर्थव्यवस्था आहे, डेव्हलपिंग किंवा अंडर डेव्हलप्ड इकॉनॉमी आहे। यामध्ये पर कॅपिटल इन्कम जी आहे ती लो असतो। याआधीच आपण बघितलं की राष्ट्रीय उत्पन्नाला राष्ट्राच्या लोकसंख्येने भागले असता
येणारी सरासरी म्हणजेच दरडोई उत्पन्न. फॉर एक्झाम्पल, राष्ट्राचे उत्पन्न आहे 10,000 रुपये आहे राष्ट्राचे उत्पन्न, आणि राष्ट्राची लोकसंख्या जी आहे ती 100 आहे. यामध्ये 100 रुपये पर कॅपिटल इन्कम आहे, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीची जी इन्कम आहे ती 100 रुपये आहे. या प्रकारे आपल्याला देशाचं दरडोई उत्पन्न काढता येते. विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिकरण आणि शहरीकरण हे कमी असते. कृषी क्षेत्राचे प्राबल्य असते जास्त. लोकसंख्या ही उच्च दर असते, म्हणजेच लोकसंख्या वाढीचा यामध्ये उच्च दर असतो. याची उदाहरण म्हणजेच भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील देश जे आहेत ते डेव्हलपिंग कंट्रीज म्हणून ओळखले जातात. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्ये आहेत. भारतामध्ये दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर आहे, म्हणजेच पर कॅपिटल इन्कम जी आहे त्याचा स्तर जो आहे तो कमी आहे. त्यानंतर उत्पन्न वाढीचा कमी स्तर आहे. कृषी क्षेत्राचा अधिक प्रभाव आहे, म्हणजेच भारतातील 53% लोक हे आजही कृषी करत असतात. त्यानंतर आर्थिक विषमता आहेत, म्हणजेच अमीर होत चालले आहेत आणि गरीब हे गरीब होत चालले आहेत. त्यामुळे आर्थिक विषमता ही भारतामध्ये झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. आपण भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहोत. त्यानंतर गरिबी आहे, बेरोजगारी आहे, भांडवल निर्मितीचा कमी दर आहे. लोकांकडे पैसा नसल्यामुळे सेव्हिंग होत नाही, आणि सेव्हिंग होत नाही तर कॅपिटल फॉर्मेशन पण होत नाही. त्यानंतर इंडस्ट्रियलायझेशनचा पण अभाव आहे, आणि याचमुळे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचा दर हा उच्च प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यानंतर अर्थव्यवस्थेची क्षेत्र आहेत, म्हणजे सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये 5 प्रकारची क्षेत्र आढळून येतात. प्रथम क्षेत्र म्हणजे प्राथमिक सेक्टर आहे, प्रायमरी सेक्टर. या क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधन सामुग्री संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय असतात, म्हणजेच पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन आणि कृषी या क्षेत्राचा समावेश जो आहे तो प्राथमिक सेक्टरमध्ये होत असतो. सोबतच जंगल संपत्ती असेल, खाणी असेल, खनिज उत्पादने असतील, म्हणजेच कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज इत्यादींचे उत्पादन इत्यादी उपक्रमांचा समावेश या प्रायमरी सेक्टरमध्ये होतो. यालाच आपण कृषी व संलग्न क्षेत्र पण म्हणतो, म्हणजेच ऍग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर पण आपण प्रायमरी सेक्टरला म्हणतो. त्यानंतर द्वितीय क्षेत्र आहे, सेकंडरी सेक्टर. या क्षेत्रामध्ये प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारची वस्तू तयार केल्या जातात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, प्राथमिक क्षेत्रातील कृषी या क्षेत्रातील आपण गहू घेऊ शकतो. गहूचं आपण ज्यावेळेस आटामध्ये रूपांतर करतो आणि पॅकेजिंग करून प्रति केजी आपण बाजारामध्ये आणतो, तर ते द्वितीय क्षेत्रामध्ये येत असते. त्यालाच आपण उद्योग क्षेत्र म्हणजेच इंडस्ट्री सेक्टर असेही म्हणतात. यामध्ये कारखानदारी, बांधकाम क्षेत्र, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो. त्यानंतर तृतीय क्षेत्र आहे. यामध्ये प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो, त्यामुळे याला सेवा क्षेत्र पण म्हणतात. यामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण इत्यादी बाबींमधील सेवा पुरवल्या जातात. फॉर एक्झाम्पल, आपण प्राथमिक क्षेत्रातील गहू घेतले होते, त्यामध्ये द्वितीय क्षेत्रामध्ये आपण त्याचा आटा करून पॅकेजिंग दिली होती, आणि तृतीय क्षेत्रामध्ये आपण अमेझॉनवर तो लिस्ट करून तो घरपोच आपण डिलिव्हरी केली. म्हणजेच हा थर्ड सेक्टर झाला, हा फर्स्ट सेक्टर झाला आणि हा सेकंड सेक्टर झाला, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चतुर्थ क्षेत्र आहे. या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायांमध्ये करण्यात येतो त्यांचा समावेश होतो. म्हणजेच आयडिया निर्मिती असेल, संशोधन असेल, त्यानंतर विशेषकृत ज्ञान असेल, IT क्षेत्र असेल, त्यानंतर मॅनेजमेंट असेल, स्किल असेल, सॉफ्टवेअर विकास असेल, कर प्रबंधक असेल, म्युच्युअल फंड प्रबंधक असेल, पोर्टफोलिओ प्रबंधक असेल, संख्याशास्त्र असेल इत्यादी सारख्या सेवांचा समावेश हा चतुर्थ क्षेत्रामध्ये होतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पंचक्षेत्र आहे. यामध्ये समाजातील आणि अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णयाची प्रक्रिया होत असते, म्हणजेच हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग या स्तरावर केली जाते. यामध्ये सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैर सरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती आणि प्रसारमाध्यमे इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पादाची संकल्पना आहे, म्हणजेच कॉन्सेप्ट ऑफ नॅशनल प्रोडक्ट आहे. राष्ट्रीय उत्पाद काढण्यासाठी देशांतर्गत उत्पादातून गैरनिवासींना प्रदान केलेले घटक उत्पन्न वजा केले पाहिजे, तर निवासी परदेशातून मिळवलेले घटक उत्पन्न यामध्ये प्लस केले पाहिजे. म्हणून राष्ट्रीय उत्पाद म्हणजे देशाच्या सामान्य निवासींनी देशाच्या आर्थिक प्रदेशातून किंवा बाहेरून कमवलेल्या घटक उत्पन्नाची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न आहे. फॉर एक्झाम्पल, देशाची उत्पादन आहे 100 करोड आहे,
परंतु यामध्ये 20 करोड जे आहेत ते फॉरेन नॅशनल जे लोक आहेत त्यांनी कमवलेले आहेत आणि जे भारताच्या बाहेर राहून कमवत आहेत, फॉर एक्झाम्पल USA मध्ये कोणी जॉब करत असेल त्यांनी भारतामध्ये 40 करोड एवढी अमाऊंट पाठवली आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते किती होणार, 100 - 20 म्हणजेच 80 आणि हे 40 जे आहे ते आपल्याला प्लस करायचे आहेत, म्हणजेच 120 करोड हे भारताचं राष्ट्रीय उत्पादन होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे. राष्ट्रीय उत्पादन म्हणजे देशांतर्गत उत्पादन मायनस परदेशात प्रदान केलेले घटक उत्पन्न प्लस परदेशातून प्राप्त केलेले घटक उत्पन्न, हा त्याचा फॉर्म्युला आहे. हा लक्षात ठेवायचा आहे. यावर पण तुम्हाला प्रश्न आलेला आहे खूपदा. त्यानंतर जीडीपी आहे म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे. जीडीपी म्हणजे सम ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन अ कंट्री एक्सप्रेस इन अ मॉनिटरी टर्म्स ड्युरिंग अ स्पेसिफिक पिरियड जनरली अँड इयर. म्हणजेच देशाच्या भौगोलिक सीमेत विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजेच एका वर्षामध्ये उत्पादित सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य यांचं एकूण सम म्हणजेच जीडीपी असतो. यामध्ये निवासी नागरिक असतील किंवा परदेशी नागरिक असतील यांचा पण उत्पादित केलेल्या सर्व वस्तू आणि सेवा त्यांचा विचार आपण जीडीपी मध्ये करतो. फॉर एक्झाम्पल भारताचा जीडीपी आहे 1000 करोड आहे भारताचा जीडीपी. यामध्ये गुगल कंपनी जी आहे हैदराबादला तिचा जीडीपी जो आहे 50 करोड आहे फॉर एक्झाम्पल. तर तो जीडीपी आपल्या भारताच्या जीडीपी मध्ये प्लस करता येईल. परंतु जो बी नावाचा व्यक्ती आहे USA मध्ये जॉब करतोय आणि त्याने जे पैसे भारतामध्ये पाठवले आहेत ते मात्र यातून वजा करायचे आहेत, कारण भारतीय सीमेमध्ये असलेले सर्व वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन वेदर तो फॉरेनर असेल किंवा भारताचा नागरिक असेल त्या सर्वांनी कमवलेले जे पैसे आहेत, जे वस्तू आणि उत्पादन जे त्यांनी केलेलं आहे त्या सर्वांच्या प्लस म्हणजेच त्या देशाची जीडीपी असते. आणि हा जो USA मध्ये राहणारा बी नावाचा व्यक्ती आहे याने कमवलेले जे पैसे आहेत ते USA च्या जीडीपी मध्ये काउंट केले जातील. अशा प्रकारे आपण जीडीपीची संकल्पना समजू शकतो. एखाद्या राष्ट्राचा जीडीपी हा प्रोडक्शन, इन्कम आणि एक्सपेंडिचर यावरून ठरवला जातो. त्यानंतर NNP आहे म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पादन आहे. एका विशिष्ट कालावधीत भारतात तसेच परदेशात भारतीयांनी उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजेच GNP आहे. यामध्ये राष्ट्रीय उत्पादनाची कॉन्सेप्ट लागते. फॉर एक्झाम्पल भारताचे GNP 100 करोड आहे आणि भारतामध्ये राहणारे जे फॉरेनर व्यक्ती आहेत त्यांचे GNP 50 करोड आहे. परंतु भारताचे रहिवासी असलेले जो बी नावाचा व्यक्ती आहे USA मध्ये जॉब करतो त्याने भारतामध्ये 50 करोड पाठवले आहेत. तर टोटल GNP काय होणार, 100 - 50 करोड म्हणजेच हा जो रहिवासी आहे बाहेरचा त्याचे पैसे आपण मायनस करायचे आहेत आणि जे आपल्या भारताचे रहिवासी आहेत परंतु बाहेर काम करत आहेत त्यांचे पैसे जे आहेत ते इथे प्लस करायचे आहेत. म्हणजेच टोटल जो GNP आहे तो 100 करोड होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला GNPची संकल्पना लक्षात ठेवायची आहे. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्र आणि पायाभूत सुविधा यावर माहिती बघणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीड MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे.